रिएक्शन्स ऑफ अल्केन मध्ये केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्केन हा जो पोर्शन आहे अतिशय सोपा पोर्शन आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्या आणि खूप सारे ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन सुद्धा या चॅप्टरवर येतील. आता केमिकल रिएक्शन्स ऑफ अल्केन, कोणत्याही कंपाऊंडच्या केमिकल रिएक्शन्स म्हणजे काय असते, त्या कंपाऊंड पासून दुसरा कंपाऊंड तयार करणे, बरोबर आहे. तर अल्केन आपण जनरल मध्ये रिप्रेझेंट कसा करत असतो, आर बॉन्ड एच, असं एक जनरल रिप्रेझेंटेशन असते अल्केनचं. आता मी एक कोणताही अल्केन घेतला, सपोज एक मिथेन घेतला, तर या मिथेन मध्ये किंवा इथेन घेतला आपण, कार्बन कार्बन बॉन्ड असलेला इथेन जर घेतला आपण, तर नॅचरली इथेन मध्ये आपले 3 CH बॉन्ड एका कार्बनला असेल, 3 CH बॉन्ड एका कार्बनला असेल, सिग्मा बॉन्ड, आणि एक कार्बन कार्बन सिग्मा बॉन्ड असेल. आता ज्यावेळेस कोणत्याही रिएक्शन्स करत असतो तर रिएक्शनची टेक्निक लक्षात ठेवायचं आहे, ट्रान्सफॉर्मेशन ऑफ वन फंक्शनल ग्रुप इनटू अनदर फंक्शनल ग्रुप. आता अल्केन मध्ये तर फंक्शनल ग्रुप नाहीच आहे. अल्केन मध्ये काय पॉसिबिलिटी आहे, कार्बन आणि हायड्रोजन हा सिग्मा बॉन्ड तोडण्याची, बरोबर आहे की नाही. हा बॉन्ड तुटून दुसरा नवीन बॉन्ड तयार होणार आहे अल्केन मध्ये. दुसरी पॉसिबिलिटी कोणती आहे, कार्बन कार्बन मधला सिग्मा बॉन्ड तुटण्याची, सिंगल बॉन्डला आपण सिग्मा बॉन्ड म्हणत असतो. आणि सिग्मा बॉन्ड हे स्ट्रॉंग बॉन्ड असतात. काय असतात, स्ट्रॉंग बॉन्ड असतात. आणि त्याच्यामुळे स्ट्रॉंग बॉन्ड तोडण्यासाठी खूप जास्त एनर्जी लागते, हाय एनर्जी लागत असते. आणि त्यामुळं कार्बन हायड्रोजन बॉन्ड असू द्या, कार्बन हायड्रोजन बॉन्ड तोडण्यासाठी थोडी कमी एनर्जी लागते, पण तीही ऍक्च्युअली जास्तच लागते. आणि कार्बन कार्बन तोडण्यासाठी, कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड तोडण्यासाठी त्यापेक्षाही जास्त बॉन्ड एनर्जी लागते तोडासाठी. आणि त्यामुळं नॉर्मल कंडिशन्सला लक्षात ठेवायचं आहे मी काय बोललो ते, तर नॉर्मल कंडिशन्सला हे अल्केन, नॉर्मल कंडिशन्सला हे अल्केन कोणासोबत रिएक्शन्स करत नाही. कोणत्या कंडिशन्सला, नॉर्मल कंडिशन्सला अल्केन कोणासोबत रिएक्शन्स करत नाही. कोणासोबत रिएक्शन्स करत नाही म्हणजे कोणाकोणासोबत, जे कोणते ऍसिड असेल, बेस असेल, ऑक्सिडायझिंग एजंट असेल, रिड्युसिंग एजंट असेल, आहे की नाही, तर कोणाकोणासोबत, बऱ्याचशा ऍसिड सोबत, बेस सोबत किंवा ऑक्सिडायझिंग एजंट सोबत, ऑक्सिडायझिंग रिएजंट सोबत किंवा रिड्युसिंग रिएजंट सोबत, हे नॉर्मल कंडिशन्स मध्ये रिएक्शन्सच करत नाहीत. आणि त्यामुळं आपण काय म्हणत असतो माहिती आहे का, अल्केन्स आर लेस रिएक्टिव्ह. आणि म्हणूनच अल्केनचं दुसरं नाव ठेवलं होतं आपण पॅराफिन्स. काय ठेवलं होतं हे लक्षात ठेवायचं आहे. पॅराफिन्स मीन्स लिटल एफिनिटी टू रिॲक्ट. त्याच्यामुळं अल्केन मध्ये खूप कमी रिएक्शन्स आहेत. आणि त्यामुळं आपण ज्या कोणत्या रिएक्शन्स अल्केन मध्ये करणार आहोत त्या ऍट व्हेरी हाय टेम्परेचरला ते रिएक्शन्स करणार आहोत. खूप जास्त टेम्परेचर देऊन त्या रिएक्शन्स करणार आहोत. आणि खूप जास्त टेम्परेचर देऊन जर एखादी रिएक्शन्स करत असेल, बॉन्ड तोडत असेल, तर त्या रिएक्शन्सला आपण एंडोथर्मिक रिएक्शन्स म्हणतो. कोणती म्हणतो, एंडोथर्मिक रिएक्शन्स म्हणतो. तर त्या टाईपच्या रिएक्शन्सला आपण एंडोथर्मिक रिएक्शन्स म्हणत असतो. ठीक आहे. आता दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की यामध्ये जेव्हा बॉन्ड ब्रेक होत असते, कार्बन हायड्रोजन असो का कार्बन कार्बन बॉन्ड असो, तर हा या दोघांचीही इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी सारखी आहे. त्यामुळे यांच्यामध्ये होमोलॅटिक बॉन्ड फिशन होत असते. काय होत असते, होमोलॅटिक बॉन्ड फिशन. होमोलॅटिक बॉन्ड फिशन म्हणजे सिमेट्रिकली बॉन्ड ब्रेक होणार आहे, होमोलॅटिकली बॉन्ड फिशन होणार आहे. म्हणजे रिएक्शन्स करत असताना लक्षात ठेवायचं आहे की हा कार्बन एक इलेक्ट्रॉन्स घेऊन जाईल बॉन्ड तुटल्यावर, आणि हायड्रोजन एक इलेक्ट्रॉन्स घेऊन जाईल जर होमोलॅटिक बॉन्ड फिशन झालं तर यांच्यामध्ये, बरोबर आहे की नाही. अशा प्रकारे आता बघा, ही तर झाली थोडी जनरल इन्फॉर्मेशन कोणाविषयी, अल्केन विषयी. तर आपण आता अल्केनची पहिली रिएक्शन्स पाहू, आहे ना. जेव्हा रिएक्शन्स करतो तर त्यावेळेस ह्या इन्फॉर्मेशन असल्या पाहिजे माहीत. तर आणि सिंगल बॉन्ड असल्यामुळं बघा लक्षात ठेवायचं आहे, अल्केन मध्ये सिंगल बॉन्ड असल्यामुळं कोणत्या रिएक्शन्स होणार आहे, सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स होणार आहे. सबस्टिट्यूशन रिएक्शन्स होणार आहे. आणि जनरली त्या म्हणजे फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स प्रिफरन्शियली राहील, कारण बॉन्ड होमोलॅटिकली ब्रेक होईल. इथपर्यंत हे बेसिक इन्फॉर्मेशन रिएक्शनच्या आधी समजून घ्यायची. आता वन बाय वन एक एक रिएक्शन्स आपण फॉलो करू. सर्वात पहिली रिएक्शन्स आपण समजून घेणार आहोत ती आहे हॅलोजिनेशन्स ऑफ अल्केन. बघा लक्षात ठेवायचं आहे, आपण
हॅलोजिनेशन ऑफ अल्केन. आताच सांगितलं मी की कोणत्याही रिएक्शन जर असेल तर ते नॉर्मल रूम टेम्परेचरले होणारच नाही, खूप जास्त हाय टेम्परेचरले केल्या जाईल. हॅलोजिनेशन्स म्हणजे हॅलोजन सोबत रिएक्शन्स करणार आहोत आपण. हॅलोजन्स कशाने डिनोट करतो? X2. क्लोरीन असेल तर Cl2. ब्रोमीन सोबत रिएक्शन्स करा म्हटलं तर Br2. आयोडीन सोबत रिएक्शन्स करा म्हटलं तर I2. आणि फ्लोरीन सोबत रिएक्शन्स करा म्हटलं तर F2. त्याला आपण हॅलोजिनेशन्स म्हणणार आहोत, आहे की नाही. आता नावातच आहे, हॅलोजन्स त्याच्यात ऍड होणार आहे आणि हायड्रोजन्स निघून जाणार आहे, कारण अल्केन पशी दुसरं काहीच नाही, हायड्रोजनच आहे काढासाठी. पण आता ह्या ज्या रिएक्शन्स करतो मी आताच सांगितलंय की हॅलोजिनेशन्स करत असताना एकदम नॉर्मल कंडिशन्सला ही रिएक्शन्स होणारच नाही. तर ह्या कोणत्या कंडिशन्सला रिएक्शन्स होणार आहे तेही खूप महत्वाचं आहे की जेव्हा आपण हॅलोजिनेशन्स करतो तर हॅलोजिनेशन्स करण्याच्या कंडिशन्स कोणत्या राहणार आहे. आपण हॅलोजिनेशन्स करत असताना एक तर ती रिएक्शन्स UV लाईट म्हणजे अल्ट्राव्हायलेट लाईट. लाईट इज वन ऑफ द फॉर्म ऑफ एनर्जी, हे एक एनर्जीचाच फॉर्म आहे. UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये ती रिएक्शन्स केल्या जात असते, किंवा डिफ्यूज सनलाईटच्या प्रेझेन्समध्ये आपण रिएक्शन्स करतो. काय करतो? डिफ्यूज सनलाईट यांच्या प्रेझेन्समध्ये ती रिएक्शन्स केल्या जाईल, बरोबर आहे. किंवा डिफ्यूज सनलाईटच्या नंतर आपण हाय टेम्परेचरला रिएक्शन्स करल. या तीन कंडिशन्स पैकी कोणतीही कंडिशन्स वापरली तरी चालते. हाय टेम्परेचरला ती रिएक्शन्स केल्या जाईल. आता हाय टेम्परेचर म्हणजे नेमकं आपण किती टेम्परेचर द्यावं लागते तेही मेन्शन असलं पाहिजे. 573 टू 773 केल्विन टेम्परेचर, हे खूप जास्त टेम्परेचर झालं, बरोबर आहे की नाही. तर याच टेम्परेचरला कार्बन हायड्रोजन आणि कार्बन कार्बन बॉन्ड काय होऊ शकतात? ब्रेक होऊ शकतात. आणि म्हणूनच जेव्हा आपण अल्केन मधल्या रिएक्शन्स करतो तर त्या रिएक्शन्स अंडर हाय टेम्परेचर किंवा डिफ्यूज सनलाईट किंवा अल्ट्राव्हायलेट लाईटच्या प्रेझेन्समध्ये होणार आहे. म्हणून आता सर्वात पहिली रिएक्शन समजून घेणार आहोत आपण याच्यामधली, ती म्हणजे क्लोरिनेशन्स. पहिली रिएक्शन्स कोणती पाहणार आहोत आता? क्लोरिनेशन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे. तर क्लोरिनेशन्स ऑफ अल्केन समजून घेऊ. इंटरेस्टिंग आहे. पहिले क्लोरिनेशन्स, मग ब्रोमिनेशन्स, नंतर आयोडिनेशन्स आणि फ्लोरिनेशन्स, हे सर्व समजून घेऊ आपण. क्लोरिनेशन्स म्हणजे Cl2 सोबत रिएक्शन्स करणार आहोत इन द प्रेझेन्स ऑफ UV लाईट किंवा डिफ्यूज सनलाईट किंवा व्हेरी हाय टेम्परेचरला रिएक्शन्स करणार आहोत. तर सर्वात पहिल्यांदा फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एक अल्केन घेतला RH आणि यांची जर क्लोरिनेशन्स केली म्हणजे Cl2 सोबत रिएक्शन्स केली तर नॅचरली कोणाच्या प्रेझेन्समध्ये करसाल? UV लाईटच्या प्रेझेन्समध्ये, आहे की नाही, किंवा हाय टेम्परेचरच्या प्रेझेन्समध्ये करसाल. एक क्लोरीन इथे चालला जाईल, एक हायड्रोजन्स इथून निघून जाईल आणि आपल्याला काय भेटल? असा अल्किल क्लोराईड भेटल प्लस HX भेटल. म्हणजे आपण अल्किल क्लोराईड तयार करायचा असेल आपल्याला, अल्किल क्लोराईड कोणापासून? अल्केन पासून, तर आपण क्लोरिनेशन्स करणार आहोत. क्लिअर आहे. तर आता या क्लोरिनेशन्स विषयी डिटेल समजून घेऊ आपण. तर सर्वात पहिल्यांदा आपण क्लोरिनेशन्स ऑफ मिथेन समजून घेऊ. क्लोरिनेशनची डेफिनेशन्स काय करसाल? द रिएक्शन इन विच one or more hydrogen atom from alkane is replaced by chlorine atom is called as chlorinations of alkane. ठीक आहे. आता क्लोरिनेशन्सचं डिटेल इन्फॉर्मेशन समजून घेऊ पहिल्यांदा. तर क्लोरिनेशन्स ऑफ मिथेन पहिल्यांदा पाहू आपण. क्लोरिनेशन्स ऑफ मिथेन, बघा क्लोरिनेशन्स ऑफ मिथेन, यामध्ये ही दोन कंडिशन्स मध्ये रिएक्शन्स करणार आहोत आपण, आहे की नाही. कंडिशन फर्स्ट, जेव्हा आपण मिथेन घेणार आहोत तर एक्सेस ऑफ मिथेन जर घेतला तर कोणता मेन प्रॉडक्ट असेल आपला? एक्सेस ऑफ मिथेन. आणि एक्सेस ऑफ क्लोरीन जर घेतला तर आपला कोणता मेन प्रॉडक्ट राहील, म्हणजे मेजर प्रॉडक्ट राहील, हेही समजून घेऊ आपण. ठीक आहे. तर पहिले आपण क्लोरिनेशन्स ऑफ मिथेन करू. मिथेन म्हटलं तर एक कार्बनवाला जो अल्केन आहे त्याला आपण मिथेन म्हणतो, CH4, आहे की नाही. याचं जर क्लोरिनेशन्स करायचं असेल तर कोणासोबत रिएक्शन्स करणार आहोत? Cl2 सोबत. कोणाच्या प्रेझेन्समध्ये रिएक्शन्स करसाल? UV लाईट किंवा व्हेरी हाय टेम्परेचरला रिएक्शन्स करू शकता तुम्ही. आता अशी रिएक्शन्स करत असताना ही रिएक्शन्स काय होणार आहे? सबस्टिट्यूशन होणारच आहे, नॅचरल आहे. तर क्लोरिनेशन ऑफ मिथेन हे फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आहे. काय?
फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आहे. म्हणजे यामधला बॉन्ड कसा ब्रेक होते, होमोलॅटिकली ब्रेक होत असते. म्हणजे हा क्लोरीन एक इलेक्ट्रॉन्स घेऊन जाईल आणि हा क्लोरीन एक इलेक्ट्रॉन्स घेऊन जाईल, सिमेट्रिकली ब्रेक होईल हा बॉन्ड, बरोबर आहे. आणि त्याच वेळेस या अल्केन मधला ही बॉन्ड सिमेट्रिकली ब्रेक होईल. एक इलेक्ट्रॉन्स हा कार्बन घेऊन जाईल आणि एक इलेक्ट्रॉन्स हायड्रोजन्स घेऊन जाईल. एक फ्री रॅडिकल्स इथं आला तर एक फ्री रॅडिकल्स इथं येत असते. आणि त्याच्यामुळं आपल्याला पहिल्या स्टेपमध्ये मिथिल क्लोराईड तयार होईल. म्हणजे हायड्रोजनच्या जागी आता काय येणार आहे, क्लोरीन येईल प्लस HCl. काय नाव देणार आहात तुम्ही याला, मिथिल क्लोराईड. हा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार होईल. म्हणजेच एक क्लोरीन असलेला डेरिव्हेटिव्ह तयार होईल. पण पुन्हा यांच्यामध्ये रिप्लेसेबल हायड्रोजन्स ॲटम आहे की नाही. त्यामुळं ही रिएक्शन्स कंटिन्युअस चालेल. पुन्हा हा जो मिथिल क्लोराईड आहे पहिल्या स्टेपमध्ये तयार झालेला, बघा लक्षात ठेवायचा आहे, हा जो मिथिल क्लोराईड आहे तर हा वाला पुन्हा दुसऱ्या स्टेपमध्ये काय करल, पुन्हा याचं क्लोरिनेशन होईल. जोपर्यंत याच्यापाशी हायड्रोजन असेल तोपर्यंत हे क्लोरिनेशन स्टार्ट राहील युव्ही लाईटच्या प्रेझेन्समध्ये किंवा व्हेरी हाय टेम्परेचरला. तर पुन्हा इथे होमोलॅटिक बॉन्ड फिशन्स होईल. क्लोरीनवर एक फ्री रॅडिकल्स, याच्यावर एक फ्री रॅडिकल्स. आता हे हायड्रोजन्स आणि कार्बन मधला बॉन्ड ब्रेक होईल, कारण हा बॉन्ड विकर असेल कार्बन क्लोरीन बॉन्ड पेक्षा. आणि त्याच्यामुळं एक क्लोरीन इथे येईल तर इथचा एक हायड्रोजन्स वापस सबस्टिट्यूट होईल. आता आपल्याला कोणता डेरिव्हेटिव्ह तयार झाला, डायक्लोरोमिथेन तयार झाला. दोन क्लोरीन आता ऍड झाले, दोन हायड्रोजन्स काढून दुसरा क्लोरीन इथे ऍड. म्हणून आपण याला काय म्हणणार आहोत, डायक्लोरो मिथेन तयार होईल. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह तयार झाला प्लस साइड प्रोडक्ट काय भेटल, HCl. पुन्हा यांच्यामध्ये एक रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम आहे. म्हणजे पुन्हा ही रिएक्शन्स तशीच होणार आहे. बघा हा जो डायक्लोरो डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचा, मिथेनचा, याचं पुन्हा क्लोरिनेशन्स होईल. Cl2 सोबत पुन्हा रिएक्शन्स होईल थर्ड स्टेप मध्ये. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होऊन राहिलं हे सर्व, युव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये. वापस हा बॉन्ड होमोलॅटिकली ब्रेक होईल. हा फ्री रॅडिकल्स बनल, हा फ्री रॅडिकल्स बनल, हा सुद्धा फ्री रॅडिकल बनल, हा सुद्धा फ्री रॅडिकल बनल. हा फ्री रॅडिकल इथे आला तर H फ्री रॅडिकल्स निघून जाईल. आणि आता आपल्याला काय भेटल, ट्राय क्लोरो डेरिव्हेटिव्ह तयार होईल. 3 क्लोरीन असलेला क्लोरोफॉर्म म्हणतो आपण याला, CaCl3 प्लस काय होणार आहे, साइड प्रोडक्ट HCl. वापस याच्यात एक रिप्लेसेबल हायड्रोजन अजून आहे, याला आपण काय म्हणतो, क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म जो बेशुद्ध करण्यासाठी एनास्थेटिक एजंट्स म्हणून वापरल्या जात असते. पुन्हा याच्यात एक रिप्लेसेबल हायड्रोजन ॲटम आहे. म्हणजे पुन्हा तो आपण काय करणार आहोत, कोणासोबत रिएक्शन्स करणार आहोत, हा जो क्लोरोफॉर्म आहे याची पुन्हा कोणासोबत रिएक्शन्स करणार आहोत, क्लोरिनेशन्स करणार आहोत. पुन्हा सिमेट्रिकली ब्रेक होईल है ना, इन द प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये. आणि पुन्हा काय होईल, हा वाला जो हायड्रोजन्स आणि कार्बन मधला बॉन्ड आहे तो ब्रेक होईल. एक क्लोरीन इथे ऍड होईल, एक Cl इथून निघून जाईल आणि आपल्याला काय भेटल, फायनली कार्बन टेट्राक्लोराईड भेटल प्लस HCl. अशा प्रकारे याला काय म्हणतो आपण, कार्बन टेट्रा क्लोराईड म्हणतो. पण हा जो मेजर प्रॉडक्ट आहे हा केव्हा असेल, ज्यावेळेस आपण क्लोरीन काय घेतला, एक्सेस. म्हणजे ज्यावेळेस क्लोरीन एक्सेस घेऊ आपण तर ही रिएक्शन्स या प्रकारे होईल. मिथेनचं जर आपण काय केलं, क्लोरिनेशन्स केलं एक्सेस ऑफ क्लोरीन जर घेऊन, बघा तर काय होईल, पहिल्या स्टेपमध्ये मायनस HCl, म्हणजे आपण मायनस म्हणजे प्रॉडक्ट हा वाला जो असतो तो मायनस लिहित असते रिएक्शनच्या एरोवर. मिथिल क्लोराईड तयार होईल, पुन्हा याचं क्लोरिनेशन्स होईल आणि पुन्हा काय होणार आहे, डायक्लोरो डेरिव्हेटिव्ह तयार होईल है ना. पुन्हा याचं क्लोरिनेशन्स होईल, पुन्हा याचं काय होणार आहे, क्लोरिनेशन्स आहे की नाही. पुन्हा एक HCl निघून जाईल आणि ट्रायक्लोरो डेरिव्हेटिव्ह म्हणजे क्लोरोफॉर्म तयार होईल आणि पुन्हा याचं क्लोरिनेशन्स होईल है ना. एक हायड्रोजन्स वापस रिप्लेस होईल आणि कार्बन टेट्राक्लोराईड आपला मेजर प्रॉडक्ट तयार होईल. आणि म्हणून ज्यावेळेस क्लोरीन एक्सेस मध्ये घेतो तर कार्बन टेट्राक्लोराईड ऍज अ मेजर प्रॉडक्ट, हा पहिला ऑब्जेक्टिव्हचा क्वेश्चन आहे ना. बघा लक्षात ठेवायचा आहे, कार्बन टेट्रा क्लोराईड हा आपला काय भेटल, मेजर प्रॉडक्ट भेटल. पण तुम्ही जर अल्केन एक्सेस मध्ये घेतला, काय घेतला, अल्केन एक्सेस मध्ये घेतला आणि क्लोरीन लिटल अमाऊंट मध्ये घेतला, एक्सेस मध्ये आता काय घेतला, अल्केन घेतला
आहे ना, आणि रिएक्शन्स केली तर आपला मेन प्रॉडक्ट राहणार आहे मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह म्हणजे मिथिल क्लोराईड आणि HCl. म्हणजे हा वाला जो पहिला प्रॉडक्ट आहे तो मेजर प्रॉडक्ट राहील जर आपण अल्केन एक्सेस घेतला तर. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते. म्हणून दुसरी महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्या डोक्यात आली असेल. आपण काय घेतलं म्हटलं, वेन एक्सेस ऑफ अल्केन इज टेकन, व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. वेन एक्सेस ऑफ अल्केन इज टेकन, आपण अल्केन जर एक्सेस मध्ये घेतला तर आपल्याला मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह भेटल. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर मिथेन घेतला आणि मिथेन जर एक्सेस मध्ये घेतला, अल्केन जर एक्सेस मध्ये घेतला आणि यांचं क्लोरिनेशन केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये किंवा हाय टेम्परेचरच्या प्रेझेन्स मध्ये, तर तुमचा मेन आन्सर राहणार आहे मिथिल क्लोराईड प्लस HCl. क्लिअर आहे अशा प्रकारे. पण तुम्ही जर एक्सेस मध्ये क्लोरीन घेतला तर तुमचा मेन प्रॉडक्ट कोणता राहणार आहे, कार्बन टेट्राक्लोराईड. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं असेल मी काय समजावून सांगून राहिला होते. आता मी जर इथेन सुद्धा जर घेतला असता, मला जर म्हटलं असतं की इथेन पासून इथिल क्लोराईड तयार करून दाखवा. आता बेसिकली ही जी रिएक्शन्स आहे या रिएक्शन्सला आपण काय म्हणणार आहोत, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स. काय म्हणणार आहोत, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स आहे ना, फ्री रॅडिकल सबस्टिट्यूशन्स रिएक्शन्स या नावानं आपण याला ओळखणार आहोत. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते. आता ही जेव्हा रिएक्शन्स करतो आपण, ज्यावेळेस आपण मिथेनचं क्लोरिनेशन्स करतो तर वी गेट अ मिक्सचर ऑफ, काय भेटते आपल्याला, मिक्सचर ऑफ मोनो, डाय, ट्राय आणि टेट्रा डेरिव्हेटिव्ह भेटले मिथेनचे. सेपरेशन ऑफ देम आर व्हेरी डिफिकल्ट, यांना एकमेकांपासून सेपरेशन करणं अतिशय डिफिकल्ट आहे, कारण यांचा बॉइलिंग पॉइंट नियरली सारखाच असल्यामुळं यांच्यामुळं यांना सेपरेट करणं डिफिकल्ट आहे. त्याच्यामुळं प्रिपरेशन ऑफ मोनोक्लोरो डेरिव्हेटिव्ह फ्रॉम क्लोरिनेशन ऑफ मिथेन इज अ डिफिकल्ट मेथड. आता आपल्याला जर काय करायचं आहे, इथेन पासून इथिल क्लोराईड तयार करायचं आहे. आता लक्षात आलं असेल तुम्हाला, एक्सेस मध्ये घेतला तर टेट्रा हॅलो डेरिव्हेटिव्ह भेटून राहिला आणि लेस अमाऊंट मध्ये घेतला तर काय भेटून राहिला, एक्सेस मध्ये अल्केन जर घेतला तर मिथिल क्लोराईड भेटून राहिला. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ. जसं जसं एक्झाम्पल घेऊ तसं तसं तुमच्या डोक्यात आता एक एक नवीन इन्फॉर्मेशन्स ऍड होत जाईल. क्लिअर होऊन राहिलं मी काय सांगितलं आहे ते. आता बघा लक्षात ठेवायचं आहे. तर सर्वात पहिल्यांदा आपण एक्सेस ऑफ इथेन जर घेतला, वेन इथेन पासून इथिल क्लोराईड तयार करायला सांगितलं असतं तर आपण क्लोरिनेशन्स केलं असतं. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये केलं असतं, UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स केली असते आणि आपल्याला काय भेटलं असतं, इथिल क्लोराईड्स तयार झाला असता. काय तयार झाला असता, इथिल क्लोराईड. इथपर्यंत तर सिच्युएशन एकदम क्लिअर आहे की नाही. इथिल क्लोराईड तयार झाला असता, एकच प्रॉडक्ट तयार केला असता आपण. एक्सेस ऑफ इथेन जर घेतला असता, एक्सेस ऑफ इथेन जर घेतला आणि याचं जर क्लोरिनेशन केलं असतं तर ठीक आहे. आता मी थोडक्यात थोडी जास्त इन्फॉर्मेशन सांगतो रिएक्शन्स विषयी, आहे की नाही. आता या रिएक्शन्स विषयी जे आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी क्वेश्चन्स सॉल्व्ह करायचे आहे त्यासाठी थोडक्यात जरा इन्फॉर्मेशन्स आपल्या डोक्यात असणं आवश्यक आहे. या रिएक्शन्स मध्ये जी रिएक्टिव्हिटी आहे, ऑर्डर ऑफ हायड्रोजन ॲटम इन अल्केन. जसं आता आपल्या अल्केन मध्ये जर प्रायमरी हायड्रोजन असेल, सेकंडरी हायड्रोजन असेल, टर्शरी हायड्रोजन असेल, तर पहिल्यांदा कोणता हायड्रोजन्स निघाले पाहिजे याची रिएक्टिव्हिटी सांगतो मी तुम्हाला. सर्वात पहिल्यांदा लक्षात ठेवायचं आहे रिएक्टिव्हिटी ऑफ, हे गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. रिएक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन्स, रिएक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन्स इन अल्केन, रिएक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन्स ॲटम्स इन अल्केन, हायड्रोजन ॲटम इन अल्केन. अल्केन जे असते त्यांच्यामधला कोणता हायड्रोजन्स हा सर्वात फास्ट रिएक्शन्स करेल हॅलोजिनेशन सोबत, ही माहिती करून घ्यायचं आहे आपल्याला. कारण आपल्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मधला प्रत्येक क्वेश्चन याच्यावरचा आला पाहिजे. तर जो टर्शरी हायड्रोजन असतो तो फास्टर रिएक्शन्स करेल, कारण टर्शरी हायड्रोजन गेल्यानंतर जो फ्री रॅडिकल तयार होईल तो टर्शरी फ्री रॅडिकल्स तयार होईल आणि तो मोर स्टेबल असेल, आहे की नाही. त्याच्यानंतर जर सेकंडरी हायड्रोजन असेल तर तो थोडा लेस रिएक्टिव्ह असेल आणि सर्वात कमी लेस रिएक्टिव्ह कोणता राहणार आहे, प्रायमरी हायड्रोजन्स. हे झाली रिएक्टिव्हिटी ऑर्डर, जे फास्टर हायड्रोजन्स कोणता हॅलोजन्स काढत असतो. त्याच्यानंतर दुसरी एक महत्वाची इन्फॉर्मेशन लक्षात ठेवायची आहे ही रिएक्शन्स करत असताना. बघा लक्षात ठेवायचं आहे रिएक्टिव्हिटी ऑर्डर ऑफ हॅलोजन ॲटम. कोणता हॅलोजन ॲटम अल्केन सोबत फास्टर रिएक्शन्स करेल. म्हणून
म्हणून दुसरी एक महत्वाची लक्षात ठेवायचं इन्फॉर्मेशन्स, रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन्स. जे हॅलोजन ॲटम्स आहे आपले त्यांची रिएक्टिव्हिटी समजून घ्यायची आहे. रिएक्टिव्हिटी ऑफ हॅलोजन ॲटम्स ची रिएक्टिव्हिटी. त्या हॅलोजन ॲटमची रिएक्टिव्हिटी कशी राहणार आहे? सर्वात फास्ट रिएक्शन्स करणार आहे फ्लोरीन. फ्लोरीन इतका फास्ट रिएक्शन्स करतो की त्याच्या रिएक्शन्स हायली एक्सप्लोजिव्ह असतात. म्हणजे जसं एखादा बॉम्ब फुटल्यानंतर एनर्जी निघते तशी एक्सप्लोजिव्ह रिएक्शन्स फ्लोरीनची होत असते. त्याच्यानंतर नेक्स्ट असतो क्लोरीन. क्लोरीन एकदम दुविधे मधला असते, लक्षात ठेवायचं आहे. रिएक्टिव्ह आणि सिलेक्टिव्ह हे क्लोरीनसाठीच महत्वाचं आहे. सर्वात महत्वाच्या रिएक्शन्स याच्यात क्लोरिनेशनच्याच आहे, कारण तुम्हाला क्लोरिनेशनच्याच रिएक्शन कन्फ्यूज करणार आहे. त्याच्यापेक्षा लेस रिएक्टिव्ह कोणता राहतो? ब्रोमीन. आणि त्याच्याही पेक्षा लेस रिएक्टिव्ह राहतो आयोडीन. बघा लक्षात ठेवायचं आहे. ही रिएक्टिव्हिटी ऑर्डर आहे कोणाची? क्लोरीन, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन जेव्हा त्याच्यामध्ये आपण ऍड करू. फ्लोरीन इतका रिएक्टिव्ह आहे, इव्हन डार्क कंडिशन मध्ये तो रिएक्शन करू शकतो अल्केन सोबत, म्हणजे त्याला जास्त एनर्जीची गरज नाही आहे. ब्रोमीन आणि क्लोरीन हे लाईटच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करल, आणि व्हाईल आयोडिनेशन्स रिएक्शन्स हे हाय टेम्परेचरले होईल आणि ती रिव्हर्सिबल राहणार आहे. इथपर्यंत तुमच्या डोक्यात आलं आहे सर्व काही. आता आपण वन बाय वन एक एक रिएक्शन्स करू. आता हे जे रिएक्शन्स आहे, रिएक्टिव्हिटी ऑर्डर तर समजून घेतलं तुम्ही. आता जे फ्री रॅडिकल तयार होत असते या रिएक्शन्स मध्ये, काय तयार होत असते? मेकॅनिझम मध्ये जे फ्री रॅडिकल्स तयार होत असते, तर तो फ्री रॅडिकल कोणता स्टेबल असतो? टर्शरी फ्री रॅडिकल स्टेबल असतो. तर टर्शरी फ्री रॅडिकल्स तयार होत असताना तो मोर स्टेबल असतो. पण जेव्हा आपण रिएक्शन्स करतो, क्लोरिनेशन्स, ब्रोमिनेशन्स, आयोडिनेशन्स, फ्लोरिनेशन्स, तर तिथे सिलेक्टिव्हिटी ऑर्डर सुद्धा महत्वाची आहे. रिएक्टिव्हिटी ऑर्डर तर हे आहे, पण एक सिलेक्टिव्हिटी ऑर्डर लक्षात ठेवायचं आहे. सिलेक्टिव्हिटी ऑर्डर मध्ये फ्लोरीन अंडरगो रिएक्शन्स विथ लेस हिंडरन्स. बघा लक्षात ठेवायचं आहे, लेस हिंडरन्स फ्री रॅडिकल्स. जो फ्री रॅडिकल तयार होईल, जो लेस हिंडरन्स आहे त्याच्यासोबत रिएक्शन करल. म्हणजे प्रायमरी जर असेल तर त्याच्यासोबत तो प्रिफरन्शियली रिएक्शन्स करल, मेजर प्रॉडक्ट राहील, देन सेकंडरी, देन टर्शरी. व्हाईल ब्रोमिनेशन्स अँड आयोडिनेशन्स आर मोर सिलेक्टिव्ह, लेस रिएक्टिव्ह आहेत ते, बट दे आर मोर सिलेक्टिव्ह टुवर्ड टर्शरी फ्री रॅडिकल्स. टर्शरी फ्री रॅडिकल मेजर प्रॉडक्ट असेल, टर्शरी फ्री रॅडिकल पासून तयार होणारा, देन सेकंडरी फ्री रॅडिकल्स, देन प्रायमरी फ्री रॅडिकल्स. सध्या तुम्ही जे सांगून राहिलो ते ऐकून घ्या, बरोबर आहे? मी नंतर हे सर्व समजावून सांगतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय म्हणून राहिलो मी ते. फक्त प्रॉब्लेम कुठे आहे माहिती आहे का? क्लोरिनेशन्स मध्ये. क्लोरिनेशन्स मोर सिलेक्टिव्हही नाही आणि मोर रिएक्टिव्ह बी नाही. तो डिपेंड करतो की रिएक्शनची कंडिशन्स कशी चालते, आहे की नाही? आणि त्याच्यामुळं रिएक्शनच्या कंडिशन्सवर त्याची सर्व काही कंडिशन्स डिपेंड आहे. चला आता आपण रिएक्शन्स करू, म्हणजे तुमच्या लक्षात येते, आहे की नाही? वन बाय वन एक एक रिएक्शन्स करू. आतापर्यंत आपण पहिल्या रिएक्शन्स मध्ये आपण मिथेनचं क्लोरिनेशन्स करू. पहिले क्लोरिनेशनच करू. क्लोरिनेशन्स ऑफ मिथेन जर केलं कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? युव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये. तर एक्सेस ऑफ मिथेन जर घेतला आपण आणि क्लोरिनेशन्स केलं तर आपला आन्सर काय येणार आहे? मिथिल क्लोराईड. काय येईल? मिथिल क्लोराईड. मेजर आन्सर येईल प्लस HCl. आता मी दुसरं उदाहरण घेतलं होतं, इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नव्हता आपला. इथेन घेतला आपण, एक्सेस ऑफ इथेन घेतला आपण, आहे की नाही? आणि एक्सेस ऑफ इथेनचं काय केलं? क्लोरिनेशन्स केलं. इथेही काहीच प्रॉब्लेम नाही. का बरं प्रॉब्लेम नाहीये? कारण फ्री रॅडिकल एकच प्रकारचा तयार होणार आहे, त्याच्यामुळे सिलेक्टिव्हिटीचा विषय येणार नाही. एक हायड्रोजन्स, एक क्लोरीन इथे आला तर एक हायड्रोजन्स निघून जाईल आणि आपला आन्सर काय तयार होणार आहे? इथिल क्लोराईड तयार होईल प्लस HCl. आता प्रॉब्लेम येणार आहे की जेव्हा आपण दोन प्रकारचे हायड्रोजन असेल, म्हणजे आता मी प्रोपेन घेतला. काय घेतला? प्रोपेन. बघा लक्षात ठेवायचं आहे. आणि या प्रोपेनची रिएक्शन्स कोणासोबत केली आपण? क्लोरिनेशन्स केलं प्रोपेनचं. आता इथे इंटरेस्टिंग रिएक्शन चालेल.
बघा लक्षात ठेवायचं, आपल्याला दोन पॉसिबल प्रॉडक्ट तयार होईल युव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये. ठीक आहे, तर नेमकं आपल्याला माहिती आहे की एक तर आपण प्रायमरी कार्बनचा हायड्रोजन जर काढला आणि तिथे क्लोरीन आणला तर एक प्रॉडक्ट भेटेल आपल्याला प्रायमरी वाला. बरोबर आहे. कोणता प्रॉडक्ट भेटणार आहे सांगा? CH3 CH2 CH2 Cl N प्रोपिल क्लोराईड तयार होईल. आणि एकदा तुम्ही जर हा सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन्स काढला, हा वाला सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन्स काढला युव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये, तर तुम्हाला दुसरा आन्सर भेटणार आहे सेकंडरी प्रोपिल क्लोराईड. बरोबर आहे की नाही? बघा लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथे दोन पॉसिबल प्रॉडक्ट तयार होते. आता दोन पॉसिबल प्रॉडक्ट तयार झाले तर हे सिलेक्टिव्हिटी आणि रिएक्टिव्हिटीची कंडिशन्स महत्वाची आहे. इथे आपला जो प्रॉडक्ट आहे तो प्रॉडक्ट आपण सांगतो की कोणता मेजर प्रॉडक्ट असेल आणि कोणता मायनर प्रॉडक्ट असेल ते सांगणार आहोत आपण. तर कोणता मेजर प्रॉडक्ट असतो याच्यातला? जो सेकंडरी वाला असतो तो मेजर प्रॉडक्ट आहे याच्यात. नाही इथपर्यंत ही सिच्युएशन मध्ये काही चेंज नाही, पण खूप काही मेजर प्रॉडक्ट राहत नाही क्लोरिनेशन्स मध्ये. ब्रोमिनेशन्स मध्ये पहा आणि आयोडिनेशन्स मध्ये पहा. आपण जेव्हा ब्रोमिनेशन्स करू तर त्यावेळेसचा मेजर प्रॉडक्ट किती प्रमाणात तयार होईल. जसं क्लोरिनेशन्स केलं आपण प्लस याच्यात साईड प्रॉडक्ट काय तयार होणार आहे? HCl साईड प्रॉडक्ट तयार होईल. बरोबर आहे. आता याचं पर्सेंटेज जे आहे सेकंडरी वाल्याचं तर ते किती भेटते आपल्याला? 55% आपल्याला हावाला भेटते, म्हणजे खूप जास्त मेजर नाही झाला. आणि रिमेनिंग किती राहिला आता? 45% हावाला भेटतो. ठीक आहे. हेच जर तुम्ही ब्रोमिनेशन्स केलं, बघा लक्षात ठेवायचं आहे, हेच जर तुम्ही ब्रोमिनेशन्स केलं याच प्रोपेनचं, पहिले समजून घ्या व्यवस्थित हा. ब्रुमिनेशन्स केलं आपण. आता ब्रुमिनेशन्स ही युव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये केलं आपण. इथेही आपल्याला दोन आन्सर येणार आहे. नॅचरल आहे, तो ब्रुमिन प्रायमरी कार्बनचा हायड्रोजनही रिप्लेस करेल आणि सेकंडरी हे वाले प्रायमरी कार्बनचा कोणताही हायड्रोजन्स काढला किंवा सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन्स काढला त्यांनी तर आपल्याला अलग अलग प्रॉडक्ट भेटतील. एक भेटणार आहे तुम्हाला N प्रोपिल ब्रोमाइड आणि दुसरा भेटणार आहे सेकंडरी प्रोपिल ब्रोमाइड. बरोबर आहे. असे दोन प्रॉडक्ट भेटतात प्लस HBr साईड प्रॉडक्ट भेटतात. आता इथेही मेजर प्रॉडक्ट कोणता आहे? नॅचरली तुमचा सेकंडरी, कारण जी रॅडिकल तयार होत असते तो मी आता सांगितलंय ब्रुमिनेशन्स आयोडिनेशन्स मध्ये बिंदास टेन्शनच नाही घ्यायचं. टर्शरी वाला असेल सेकंडरी वाला असेल तर तो मेजर प्रॉडक्ट असेल ऍज कम्पेअर टू प्रायमरी वाल्यापेक्षा. आणि त्याच्यामुळे ब्रोमिनेशन जेव्हा करू आपण तर ब्रोमिनेशन्स मध्ये 97% लक्ष ठेवा, पहा किती मेजर आहे. 97% काय? 2 ब्रोमो प्रोपेन तयार होईल आहे की नाही. आणि उरलेला जो 3% आहे मायनर प्रॉडक्ट, 3% 1 ब्रोमो प्रोपेन तयार होईल. आता असं का झालं बा क्लोरिनेशन्स आणि ब्रुमिनेशन्स मध्ये? हा प्रश्न आपल्या समोर येते. इथे हे 55% आणि 45% झालं क्लोरिनेशन मधलं प्रॉडक्ट आणि ब्रोमिनेशन मधलं प्रॉडक्ट तो 3% आणि 97%. असं का झालं? तर मी तुम्हाला सांगितलंय की हे क्लोरीनचं काय अनसर्टन आहे. अनसर्टन आहे म्हणजे आपण कॅल्क्युलेशन न काढणार आहोत. हे कशानं काढणार आहोत? कॅल्क्युलेशन न. सांगतो मी समजावून सर्व काही. ते हा मोर सिलेक्टिव्हही आहे, मोर सिलेक्टिव्हही नाही आणि मोर रिएक्टिव्ह नाही. हा इंटरमिडिएट आहे, म्हणजे याची सिच्युएशन मधातली आहे. आणि त्याच्यामुळं हा कोणता मेजर प्रॉडक्ट तयार करणार आहे हे यांच्यामधल्या एका रेशोहून काढणार आहोत आपण, मॅथमॅटिकल रेशो. मी तो समजावूनच सांगतो तुम्हाला. इथपर्यंत सर्वांच्या लक्षात आलं? त्याच्यामुळं ब्रोमिनेशन आणि आयोडिनेशन मध्ये विषयच राहणार नाही. जेव्हा तुम्ही ब्रोमिनेशन्स किंवा आयोडिनेशन्स करसाल तर त्यावेळेस टर्शरी वाला प्रॉडक्ट तयार होत, टर्शरी वाला फ्री रॅडिकल तयार होत असेल तर तो मोर प्रॉडक्ट, मोर प्रिडॉमिनंट प्रॉडक्ट असेल दॅन सेकंडरी आहे की नाही, दॅन प्रायमरी. इथपर्यंत लक्षात आलं? म्हणजे जसं मी ब्रोमिनेशनचे काही जर एक्झाम्पल दिले तर तुम्ही फटाफट आन्सर प्रिडिक्ट करू शकता. पहिले आपण ब्रोमिनेशनचेच पाहू, मग आपण क्लोरिनेशन्स वर येऊ. बरोबर आहे की नाही? ब्रोमिनेशन्स मध्ये आता मी जर ब्रोमिनेशन्स कोणाचं करतो? ब्युटेनचं ब्रोमिनेशन्स करतो. कोणाचं ब्रोमिनेशन्स करणार आहोत? N ब्युटेनचं. ब्युटेनचं ब्रोमिनेशन्स करा म्हटलं तर काय आहे ब्युटेनचा फॉर्म्युला? CH3 CH2 CH2 CH3. हा झाला तुमचा N ब्युटेन. यांचं ब्रोमिनेशन्स करतो म्हटलं आपण कोणत्या कंडिशन्स मध्ये? युव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये आहे की नाही. तर आपल्याला दोन पॉसिबल प्रॉडक्ट तयार होईल. कसे काय दोन पॉसिबल प्रॉडक्ट तयार होईल? हे प्रायमरी प्रकारचे कार्बन ऍटम आहे.
इथून एक हायड्रोजन्स निघल, किंवा ही सेकंडरी प्रकारचा कार्बन ॲटम आहे, इथून एक हायड्रोजन्स निघल. त्यावर डिपेंड आहे की आपला मेजर प्रॉडक्ट आणि मायनर प्रॉडक्ट. मी तुम्हाला सांगितलं आहे की ब्रुमिनेशन्स मध्ये टर्शरी फ्री रॅडिकल असेल तर तो मेजर, सेकंडरी फ्री रॅडिकल्स असेल तरी मेजर, आणि कोणापेक्षा, प्रायमरी फ्री रॅडिकल पेक्षा. नॅचरली प्रायमरी पासून तयार होणारा प्रॉडक्ट कसा राहणार आहे, मायनर. मग मी पहिल्यांदा प्रायमरी हायड्रोजन्स काढतो, एक ब्रोमिन इथे येऊन जाईल, ते एक हायड्रोजन्स निघून जाईल, आणि म्हणून याचा मायनर प्रॉडक्ट सरळ सरळ तुम्ही काय लिहिसाल, CH3 CH2 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 Br, हा वाला, प्लस साईड प्रॉडक्ट आपला HBr राहणार आहे. तर हा तुमचा काय राहणार आहे, मायनर प्रॉडक्ट असेल, कमी प्रमाणात तयार होणारा. याला काय म्हणतो आपण, 1 ब्रोमो ब्युटेन. याचं नाव काय आहे, 1 ब्रोमो IUPAC मध्ये, आणि ब्युटेन आहे की नाही. आणि दुसरा कोणता भेटणार आहे आपल्याला, 2 ब्रोमो ब्युटेन. म्हणजे हा वाला सेकंडरी हायड्रोजन्स निघून जाईल, आणि सेकंडरी हायड्रोजन जर निघून गेला आणि त्याच्या जागी कोणता आणला, ब्रोमिन आणला, तर आपण त्याला सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड म्हणतो, किंवा त्याचं नाव काय येतो, 2 ब्रोमो ब्युटेन. पण हा 2 ब्रोमो ब्युटेन तुमचा कोणता प्रॉडक्ट राहणार आहे, मेजर प्रॉडक्ट राहील. काय राहणार आहे, मेजर प्रॉडक्ट राहील. त्याचं कारण काय, 2 ब्रोमो ब्युटेन मेजर प्रॉडक्ट, तर मी सांगितलंय की हे जे फ्री रॅडिकल असते, तर टर्शरी फ्री रॅडिकल मोर स्टेबल असतो, देन सेकंडरी फ्री रॅडिकल्स, देन प्रायमरी फ्री रॅडिकल्स. क्लिअर आहे. त्याच्यामुळे इथं सेकंडरी फ्री रॅडिकल्स बनणार आहे. इथे जेव्हा हे रिएक्शन्स होईल, तर तेव्हा जेव्हा बॉन्ड ब्रेक होईल तेव्हा हा फ्री रॅडिकल बनल. तर सेकंडरी फ्री रॅडिकल जर तयार झाला तर तो मोर स्टेबल असेल. कसा असेल, मोर स्टेबल असेल, तर तो मोर अमाऊंट मध्ये तयार होईल. इथे जे तयार होणारा फ्री रॅडिकल होता तो प्रायमरी फ्री रॅडिकल्स तयार होत होता, आणि तो लेस स्टेबल असतो, म्हणजे तो लेस अमाऊंट मध्ये तयार होईल. आणि म्हणून याच्यामधलं जे प्रॉडक्टचं प्रमाण आहे, ते हे तुमचा जो प्रॉडक्ट तयार होईल, हे किती तयार होणार आहे माहिती आहे का, इथे 98% हा तयार होईल. किती तयार होईल, 98% हा मेजर राहील, आणि हा फक्त 2% तयार होईल, मायनर. म्हणजे इतका डिफरन्स आहे. ब्रुमिनेशन्स करून राहिलो. लास्ट एक अजून ब्रुमिनेशन्स करून दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. ब्रुमिनेशन ऑफ अल्केन डिटेल मध्ये आपण समजून घेऊन राहिलेलो. ब्रुमिनेशन्स ऑफ अल्केन, अल्केनचं आपण काय करून राहिलेलो, ब्रुमिनेशन्स. आणि हे जेव्हा ब्रुमिनेशन्स करतो, तर मी तुम्हाला सांगितलंय की ब्रुमिनेशन्स मध्ये काही प्रॉब्लेम नाहीये, हाय डिग्री ऑफ सिलेक्टिव्हिटी आहे. बघा लक्षात ठेवायचं, इथे काय आहे, हाय डिग्री ऑफ सिलेक्टिव्हिटी टुवर्ड्स हायड्रोजन ॲटम. हायड्रोजन ॲटम सिलेक्ट कोणता करायचा आपण, तर ते हाय डिग्री सिलेक्टिव्हिटी आहे ब्रुमिनेशन्स मध्ये. म्हणजेच टर्शरी हायड्रोजन्स प्रिफरन्शियली रिप्लेस होईल. टर्शरी हायड्रोजन जो असेल तो प्रिफरन्शियली रिप्लेस होईल, म्हणजे टर्शरी वाला प्रॉडक्ट तुमचा मेजर होईल, त्याच्यानंतर सेकंडरी वाला प्रॉडक्ट, त्याच्यानंतर प्रायमरी वाला प्रॉडक्ट, अशा प्रकारे राहील. ठीक आहे. तर हायड्रोजन्स काढण्याची सिलेक्टिव्हिटी ब्रुमिनेशन्स मध्ये स्ट्रॉंगली आहे. फक्त क्लोरिनेशन्स मध्येच तिथे आपल्याला कॅल्क्युलेशन्स करावं लागणार आहे. आता ब्रोमिनेशनच्या रिएक्शन्स आपण समजून घेऊ. जसं मी इथेनचं ब्रोमिनेशन्स केलं, बघा इथेनचं ब्रोमिनेशन जर केलं आपण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करणार आहोत, आपण UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये, तर आपल्याला काय भेटणार आहे, इथिल ब्रोमाइड. एकदम सिंपल रिएक्शन्स आहे सबस्टिट्यूशन्स मध्ये. इथिल ब्रोमाइड प्लस HBr. इथेन पासून आपण काय तयार करणार आहोत, इथिल ब्रोमाइड तयार करणार आहोत. क्लिअर झालं हे, बघा लक्षात ठेवायचं आहे. इथेन पासून इथिल ब्रोमाइड तयार करू. त्याच्यानंतर मी जर दुसरा घेतला होता, प्रोपीन घेतला, बघा लक्षात ठेवायचं आहे. प्रोपीनचं जर ब्रोमिनेशन्स केलं आपण, प्रोपीनचं ब्रोमिनेशन्स केलं तर 2 प्रॉडक्ट तयार होणार आहे, आणि ज्यावेळेस 2 प्रॉडक्ट तयार होते त्यावेळेस सिलेक्टिव्हिटीचा विषय येणार आहे. जो सेकंडरी प्रॉडक्ट तयार होणार आहे ब्रोमिनेशन्स मध्ये, सेकंडरी हायड्रोजन्स रिप्लेस करून, तो मेजर प्रॉडक्ट असेल, आणि प्रायमरी हायड्रोजन्स रिप्लेस करून जो प्रॉडक्ट तयार होणार आहे तो मायनर प्रॉडक्ट राहणार आहे. UV लाईटच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन्स करणार आहोत, किंवा व्हेरी हाय टेम्परेचर मध्ये रिएक्शन्स करणार आहोत. असं केल्यानंतर हे वाले हायड्रोजन्स प्रायमरी हायड्रोजन्स आहे, आणि हा वाला हायड्रोजन्स काढून जर प्रॉडक्ट तयार केला तर तो प्रायमरी वाला तयार होईल, 1 ब्रोमोप्रोपेन तयार होईल. पण तुम्हाला माहिती आहे की 1 ब्रोमोप्रोपेन जो तयार झाला हा मायनर प्रॉडक्ट तयार होईल. का बरं मायनर प्रॉडक्ट तयार होईल, कारण हे प्रायमरी हायड्रोजन्स आपण इथून काढलेला आहे, आणि त्याच्यामुळे जो प्रॉडक्ट तयार होणार आहे त्याची सिलेक्टिव्हिटी कमी राहणार आहे. आणि तुमचा जो दुसरा प्रॉडक्ट तयार होणार आहे सेकंडरी वाला, तो तुमचा मेजर प्रॉडक्ट असेल. हा 2 ब्रोमोप्रोपेन
सेकंडरी कार्बनचा हायड्रोजन काढून जो तयार झालाय तो आहे 2 ब्रोमो प्रोपेन. हा वाला तुमचा मेजर प्रॉडक्ट असेल. मेजर म्हणजे तो किती प्रमाणात आहे? 97% आहे. हा इतका जास्त असतो, 97% असतो, आणि हा वाला 3% फक्त. समजलं, लक्षात आलं? प्लस साईड प्रॉडक्ट तुम्हाला माहितीच आहे, HBr राहणार आहे. नेक्स्ट रिएक्शन जर घेतली मी ब्रोमिनेशन्स मध्येच, आता एन ब्युटेन घेतलं आपण, एन ब्युटेनचं ब्रोमिनेशन्स केलं आणि मी म्हटलं की याच्यातला मेजर प्रॉडक्ट सांगा तुम्हाला ब्रोमिनेशन्स केल्यानंतर. तर ब्रोमिनेशन जेव्हा करसाल तुम्ही तर तुम्हाला इथे 2 प्रॉडक्ट भेटणार आहे. कसे काय 2 प्रॉडक्ट भेटणार आहे? युव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये आपण ही रिएक्शन्स करतो किंवा हाय टेम्परेचरच्या. पहिल्यांदा आपल्या कंपाऊंड मध्ये हायड्रोजन्स किती प्रकारचे आहे पहा. हा वाला प्रायमरी हायड्रोजन, हा वाला प्रायमरी हायड्रोजन्स, आणि हे 2 आहे सेकंडरी हायड्रोजन्स. कुठचाही सेकंडरी हायड्रोजन काढला तर एकच आन्सर येईल, आणि कुठचाही प्रायमरी हायड्रोजन्स काढला तर एकच हायड्रोजन, एकच प्रॉडक्ट तयार होईल. त्याच्यामुळे जो पहिला प्रॉडक्ट तयार करणार आहोत मी, प्रायमरी प्रकारचा हायड्रोजन्स काढून, म्हणजे प्रायमरी फ्री रॅडिकल्स बनला असता आणि आपलं 1 ब्रोमो प्रोपेन तयार झाला असता. तर सिलेक्टिव्हिटी कशी आहे? प्रायमरी हायड्रोजनची कमी आहे, त्याच्यामुळे फक्त 2% प्रॉडक्ट तयार होईल हा. आणि तुमचा मेजर प्रॉडक्ट कोणता राहणार आहे? सेकंडरी कार्बनचा जो हायड्रोजन्स असेल तो, म्हणजेच सेकंडरी ब्युटिल ब्रोमाइड, हा वाला तुमचा जो प्रॉडक्ट असेल तो 98% असेल, मेजर प्रॉडक्ट असेल, कारण सेकंडरी हायड्रोजन्स रिमूव्ह होण्याची सिलेक्टिव्हिटी जास्त आहे. प्लस काय भेटणार आहे आपल्याला? HBr. अशा प्रकारे नेक्स्ट एक्झाम्पल घेतो मी ब्रोमिनेशन्स मध्ये. आयसोब्युटेन घेतला असता आपण. आयसो म्हणजे सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3, ब्युटेन म्हणजे 4 कार्बन. सपोज मी जर म्हटलं असतं की आयसोब्युटेनची रिएक्शन्स करा, किंवा IUPAC मध्ये काय म्हटलं असतं तुम्ही याला, 2 पोझिशन्सला मिथिल ग्रुप आहे आणि लॉंगेस्ट चेन मध्ये 3 कार्बन आहे म्हणून प्रोपेन. 2 मिथिल प्रोपेनचं आपण काय केलं असतं? ब्रोमिनेशन्स केलं असतं. आणि कोणाच्या प्रेझेन्स मध्ये आपण ब्रोमिनेशन्स करणार आहोत? युव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये, आहे की नाही? तर किती प्रॉडक्ट तयार होईल? 2 प्रॉडक्ट तयार होणार आहे. कसे काय? तर हा वाला हायड्रोजन्स तुमचा टर्शरी हायड्रोजन्स आहे आणि हे प्रायमरी हायड्रोजन्स आहे. बघा, हे वाले हायड्रोजन्स कोणते आहे तुमचे? प्रायमरी हायड्रोजन्स. हा वाला प्रायमरी आहे, हा वालाही प्रायमरी आहे, आणि हा वालाही प्रायमरी आहे. तर तुम्ही प्रायमरी वाल्यापासून एक कोणताही याच्यामधून काढा, तुम्हाला एक आन्सर भेटल, आणि एक टर्शरी हायड्रोजन्स काढा ब्रोमिनेशन्स करताना. एक तर ब्रोमिन इथे जाईल टर्शरी कार्बनवर आणि टर्शरी हायड्रोजन काढल, आणि प्रायमरी कार्बनचा प्रायमरी हायड्रोजन काढल. पण सिलेक्टिव्हिटी कशी आहे आपली? टर्शरी हायड्रोजन्स जे निघणार आहे ते फास्टर रिएक्शन्स होणार आहे, आणि म्हणून तुमचा जो मेन प्रॉडक्ट राहणार आहे तो आहे टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. हा जो असेल तुमचा मेजर प्रॉडक्ट तयार होईल. ऑलमोस्ट हे 99% तयार होईल. किती पर्सेंट तयार होईल? 99%. कोण? टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. हा तुमचा मेजर प्रॉडक्ट असेल, टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड. आणि हा जो असेल आयसोब्युटिल ब्रोमाइड, हा तुमचा मायनर प्रॉडक्ट असेल. इवन इतका मायनर आहे की तो 1% तयार होतो फक्त. किती तयार होतो? 1%, आहे की नाही? म्हणजे हे लेस सिलेक्टिव्ह आहे प्रायमरी वाला. म्हणजे आयसो ब्युटिल ब्रोमाइड, तुमचा आयसोब्युटिल ब्रोमाइड जो तयार झाला हा मायनर प्रॉडक्ट असतो, इवन 1% तयार होतो. प्लस काय निघणार आहे? HBr. त्याच्यामुळे तुम्हाला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मध्ये मेजर आणि मायनर प्रॉडक्ट तुम्हाला ओळखता आलं पाहिजे ब्रोमिनेशन्स वाला. क्लिअर झालं? त्याच्यामुळे आपण ब्रोमिनेशन्स काय म्हणणार आहोत? हायली सिलेक्टिव्ह रिएक्शन्स आहे. हायली सिलेक्टिव्ह रिएक्शन्स टुवर्ड द हायड्रोजन ॲटम, टुवर्ड्स द हायड्रोजन ॲटम कडे हे हायली सिलेक्टिव्ह रिएक्शन्स आहे, हायड्रोजन ॲटम. इथपर्यंत लक्षात आलं? आता आपण क्लोरिनेशन्स वर फोकस करू. क्लोरिनेशनचं असं नाही आहे. क्लोरिनेशन्स मध्ये लेस सिलेक्टिव्हिटी आहे. काय? लेस सिलेक्टिव्हिटी आहे हायड्रोजन ॲटमच्या विषयी. तर ते तुम्हाला आता समजावून सांगतो. तर जनरली क्लोरिनेशन्स वरच क्वेश्चन्स विचारते. ब्रोमिनेशन्स तर सरळ सरळच आहे, मोर सिलेक्टिव्ह हायड्रोजन्स इझिली रिप्लेस करणार आहे. आता बघा क्लोरिनेशन्स मध्ये काय असणार आहे. बघा क्लोरिनेशन्स मध्ये व्यवस्थित समजून घेऊ आता आपण. हे क्लोरिनेशन्स आहे ना, क्लोरिनेशन्स म्हणजे Cl2 सोबत रिएक्शन्स करू. तर क्लोरिनेशनचा जेव्हा आपण सिलेक्टिव्हिटी रेशो आहे तो कॅल्क्युलेट करत असतो की कोणता हायड्रोजन्स मोर सिलेक्टिव्हली रिप्लेस करू शकतो क्लोरीन, आहे ना. आणि ते आपण एका कॅल्क्युलेशनसून कॅल्क्युलेट करणार आहोत. बघा इथे जसं आता मी पहिलं एक्झाम्पल घेतलं होतं क्लोरिनेशन्स ऑफ प्रोपेन. काय घेतलं होतं? क्लोरिनेशन्स ऑफ प्रोपेन.
तुम्ही प्रोपेनचं क्लोरिनेशन केलं तर तुम्हाला किती आन्सर भेटणार आहे? 2. नॅचरल आहे, याच्यात 2 प्रकारचे हायड्रोजन्स आहे. क्लोरिनेशन केलं पण कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? युव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये, तर आपल्याला 2 प्रकारचे आन्सर येणारच आहे. पण मेजर कोणता आणि मायनर कोणता हे आपल्याला डिसाईड करायचं आहे. तुम्ही जर प्रायमरी हायड्रोजन्स रिप्लेस केले, हे वाले प्रायमरी हायड्रोजन जर रिप्लेस केले तर एक आन्सर भेटल आहे तुम्हाला एन प्रोपिल क्लोराईड. कोणता भेटल तुम्हाला? एन प्रोपिल क्लोराईड. आणि तुम्ही जर सेकंडरी हायड्रोजन्स रिप्लेस केला तर सेकंडरी प्रोपिल क्लोराईड भेटल. तर अशा प्रकारे हे 2 आन्सर भेटल. प्लस एससीएल तर साईड प्रॉडक्ट राहणारच आहे. पण या रिएक्शन्स मधला मेजर प्रॉडक्ट आणि मायनर प्रॉडक्ट जर ठरवला आपण तर हे 55% तयार होते असं सांगितलं आहे मी तुम्हाला. 2 क्लोरोप्रोपेन, काय नाव आहे याचं? 2 क्लोरोप्रोपेन जो आहे तुमचा हा 55%, म्हणजे मेजर म्हणता येणार नाही, 50-50च आहे. हे 45% तयार होणार आहे. ब्रोमिनेशन सारखा आहे का? नाही. हा 1 क्लोरोप्रोपेन, म्हणजे तुम्हाला नेमकं एक्झॅक्टली कोणता जास्त तयार झाला आणि कोणता कमी तयार झाला तर हे आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. तर आता मी दुसरं एक उदाहरण घेतो पहिल्यांदा. बघा, दुसऱ्या याच्यात मी एकदम कॉन्ट्रोवर्शियल दिसते तुम्हाला. तुमचा आन्सर कोणता यायला पाहिजे? टर्शरी फ्री रॅडिकल मोर स्टेबल यायला पाहिजे. बघा, एक दुसरं उदाहरण घेतो मी, म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल की आपण आन्सर काय काढणार आहोत. जसं मी आयसोब्युटेन घेतला असता, सेकंड लास्ट कार्बनवर एक CH3, आणि यांचं काय केलं असतं आपण? बघा, लक्षात ठेवायचं आहे, आयसोब्युटेनचं क्लोरिनेशन केलं असतं. आणि आयसोब्युटेनचं क्लोरिनेशन केलं तर किती प्रॉडक्ट तयार होणार आहे? 2 प्रॉडक्ट तयार होईल. मेजर आणि मायनर तुम्हाला सांगायचं आहे कोणता आहे ते. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये रिएक्शन करणार आहोत? युव्ही लाईट किंवा व्हेरी हाय टेम्परेचरला, है ना. आता बघा, जर आपण याच्यातला पहिला एक प्रायमरी हे वाले प्रायमरी कार्बन आहे आणि प्रायमरी कार्बनवर असणारे हायड्रोजन्स म्हणजे प्रायमरी हायड्रोजन्स. तर या प्रत्येक प्रायमरी कार्बन पदचा कोणताही एक हायड्रोजन्स काढा, तुम्हाला एकच आन्सर भेटल. तर मी एक सरळ सरळ एकच काढतो, कुठचाही काढला तरी हेच आन्सर येणार आहे तुमचा. 1 क्लोरो 2 मिथिल प्रोपेन याचं नाव आहे. 1 ला क्लोरीन आहे म्हणून 1 क्लोरो, 2 ला मिथिल आहे म्हणून 2 मिथिल, आणि लॉंगेज चेन मध्ये 3 कार्बन आहे म्हणून प्रोपेन. ठीक आहे, हा वाला प्रायमरी तयार झाला. आणि आता मी टर्शरी प्रकारच्या कार्बनचा हायड्रोजन काढतो. काय काढतो? टर्शरी प्रकारच्या कार्बनचा हायड्रोजन काढतो. बघा, लक्षात ठेवायचं आहे. तर आपल्याला कोणता आन्सर येणार आहे? इथे सॉरी, टर्शरीचा हायड्रोजन काढला तर इथे क्लोरीन येऊन जाईल. तर टर्शरी ब्युटिल क्लोराईड काय येईल इथे? टर्शरी ब्युटिल क्लोराईड तयार होईल. तर आता याच्यातला मेजर प्रॉडक्ट कोणता आहे आणि मायनर प्रॉडक्ट कोणता आहे माहिती आहे का? हा जो 36%च तयार होतो. हे किती तयार होतो? टर्शरी ऍक्च्युली मेजर व्हायला पाहिजे होता, पण हा काय भेटते आपल्याला? 36%, आणि हा 64% भेटते प्रायमरी वाला. तर असं का झालं तर ते आता मी समजावून सांगतो. लक्ष द्या आता इकडे. हे काय आहे भानगड ते आपण इथे कॅल्क्युलेट करू. तर हे कसं कॅल्क्युलेट करायचं की कोणता प्रॉडक्ट किती प्रमाणात तयार होईल क्लोरिनेशन मध्ये? त्यासाठी सिलेक्टिव्हिटी रेशो सांगतो मी तुम्हाला. सिलेक्टिव्हिटी रेशो लक्षात ठेवायचा, व्यवस्थित लक्ष द्या आता हे, कारण हे क्वेश्चन खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. जर आपल्यापाशी टर्शरी हायड्रोजन असेल, सेकंडरी हायड्रोजन असेल आणि प्रायमरी हायड्रोजन असेल, तर टर्शरी हायड्रोजनचा सिलेक्टिव्हिटी रेशो किती असतो माहिती आहे का? क्लोरिनेशन साठी 5% असतो. त्याच्यानंतर 5 आहे, आणि म्हणजे 5 पट राहणार आहे. वाईल सेकंडरीचा किती राहणार आहे? 3.8, आणि प्रायमरीचा किती राहणार आहे? 1. तुम्ही म्हणसाल सर मग याच्यात तर टर्शरीच मेजर प्रॉडक्ट यायला पाहिजे, पण तसं नाही आहे. आता प्रपोर्शन काढू आपण. प्रपोर्शन ऑफ 3 डिग्री हायड्रोजन्स, त्याच्यात मी 3 डिग्री हायड्रोजन्स किती आहेत त्याचं प्रपोर्शन सांगतो मी तुम्हाला. हे खूप महत्वाचं आहे क्लोरिनेशन मध्ये. प्रपोर्शन ऑफ 3 डिग्री हायड्रोजन्स. तर 3 डिग्री हायड्रोजन्स किती आहे बरं आपल्यापाशी? 1, फक्त एक 3 डिग्री हायड्रोजन्स आहे या फॉर्म्युल्यामध्ये, है ना. म्हणून 1 करतो मी, 1 × 5, म्हणून काय येणार आहे? 5%. आता प्रपोर्शन ऑफ प्रायमरी हायड्रोजन्स किती आहे आपल्यापाशी? 3, 3, 6, 3, 9. म्हणून आपण प्रपोर्शन ऑफ म्हणजे त्यांचं प्रमाण, प्रपोर्शन ऑफ 1 डिग्री हायड्रोजन्स किती आहे? 1 डिग्री हायड्रोजन्स 9 आहे, आणि 1 डिग्री साठी किती रेशो आहे? 1, त्याच्यामुळे 9 येणार आहे इथे. बघा, आता पर्सेंटेज ऑफ 3 डिग्री हायड्रोजन ऍटमची सिलेक्टिव्हिटी पाहू, म्हणजे पर्सेंटेज त्याचं किती पर्सेंट सिलेक्टिव्हिटी असेल. तर ते कसं काढत असतो आपण? याचं दोघांचं टोटल किती होणार आहे?
अरे टोटल किती होणार आहे, 9 + 5 मीन्स 14. टोटल पर्सेंटेज एवढा आहे. त्यापैकी 3 डिग्री हायड्रोजनचं पर्सेंटेज किती राहील, पर्सेंट ऑफ 3 डिग्री हायड्रोजन जर कॅल्क्युलेट करतो म्हटलं तर 3 डिग्री हायड्रोजनचं किती आहे, 5 इंटू 100. पर्सेंटेज कसं काढत असतो, डिवायडेड बाय टोटल 14. त्याच्यामुळे आन्सर किती येईल 3 डिग्रीचं तुमचं 36 येईल, अप्रॉक्सिमेटली 35 समथिंग येईल. त्याच्यामुळे आपण याला 36 म्हणणार आहोत, आहे ना. आणि तुम्ही जर आता पर्सेंटेज ऑफ 1 डिग्री हायड्रोजन्स, पर्सेंटेज ऑफ 1 डिग्री हायड्रोजन्स टुवर्ड द क्लोरिनेशन्स हे जर काढतो म्हटलं तर किती येणार आहे, 1 डिग्री हायड्रोजन्स आपले किती आहेत, 9 आहेत, 3 3 6 आणि 3 9 इंटू 100 डिवायडेड बाय टोटल पर्सेंटेज ऑफ प्रायमरी अँड टर्शरी किती आहे, 40. याला जर तुम्ही सॉल्व्ह केलं तर तुमचा आन्सर येते 60%, 64%. आणि त्याच्यामुळं हा जो प्रायमरी वाला प्रॉडक्ट आहे हा तुमचा 64% भेटतो. पुन्हा मी हे समजावून सांगतो कोणासाठी, 1 डिग्रीसाठी. समजलं, लक्षात आलं. म्हणजे तुमचा वरचा जो कंपाऊंड आहे ते बऱ्याच जणांच्या डोक्यात आलं नसेल तर पुन्हा एकदा समजावून सांगतो की असं आपण कॅल्क्युलेट करत असतो क्लोरीनसाठी पण. म्हणून क्लोरीनचं जेव्हा आपण काय काढणार आहोत की जो मेजर प्रॉडक्ट आणि मायनर प्रॉडक्ट ओळखणार आहोत आपण क्लोरीन मध्ये, तर तो कसा ओळखला, जसं मी आता एक एक्झाम्पल घेतलं होतं त्याच काढू आपण. जसं प्रोपेन घेतला होता आपण आणि प्रोपेनचं क्लोरिनेशन केलं आपण, तर मी तुम्हाला सांगितलंय की याच्यात मी 2 आन्सर येतात म्हणून, आहे की नाही. युव्ही लाईटच्या प्रेझेन्स मध्ये जर आपण हे रिएक्शन केली तर एक भेटणार आहे तुम्हाला एन प्रोपिल क्लोराईड आणि याचं पर्सेंटेज किती सांगितलं होतं मी, 45%. आणि दुसरा कोणता भेटणार आहे म्हटलं होतं तुम्हाला, सेकंडरी प्रोपिल क्लोराईड, याचं पर्सेंटेज सांगितलं होतं मी 55%. आता हे कसं कॅल्क्युलेट केलं की बा हे इतकंच आलं म्हणून, आहे ना. बघा मी सांगितलंय तुम्हाला क्लोरीनसाठी, तर सर्वात पहिल्यांदा क्लोरीनचा काय पार्ट ठेवायचा आहे, सिलेक्टिव्हिटी रेशो. सिलेक्टिव्हिटी रेशो, सिलेक्टिव्हिटी रेशो काय राहणार आहे, 5 टाइम्स राहणार आहे टर्शरी हायड्रोजन्स निघण्याचा, सेकंडरी हायड्रोजन्स निघण्याचा 3.8 टाइम्स राहणार आहे, आणि प्रायमरी हायड्रोजन्स निघण्याचा किती राहणार आहे, 1 टाइम्स असा राहणार. नॅचरली कशासाठी, फॉर क्लोरिनेशन साठी. आता बघा प्रपोर्शन ऑफ याच्यात कोणते हायड्रोजन्स आहे बरं, हे प्रायमरी हायड्रोजन्स आहे की नाही, हे प्रायमरी हायड्रोजन्स आहे आणि 2 सेकंडरी हायड्रोजन्स आहे. प्रायमरी हायड्रोजन 6 आहे. तर मग सर्वात पहिल्यांदा मी काय करतो, प्रपोर्शन ऑफ सेकंडरी हायड्रोजन्स, प्रपोर्शन ऑफ काय म्हणणार आपण, प्रपोर्शन ऑफ सेकंडरी हायड्रोजन्स किती आहे आपले, 2 आहे. म्हणजे 3.8 इंटू 2 7.6 एवढं येईल. क्लिअर आहे. त्याच्यानंतर प्रपोर्शन ऑफ 1 डिग्री हायड्रोजन्स किती येणार आहे, 1 डिग्री हायड्रोजन्स किती आहे, 6 आहे. 6 इंटू 1 म्हणजेच काय होणार आहे, 6. आता टोटल प्रपोर्शन किती राहणार आहे, टोटल प्रायमरी आणि सेकंडरीचं प्रपोर्शन किती राहणार आहे हायड्रोजन ऍटमचं फॉर्म्युल्यामध्ये, 13.6. क्लिअर झालं मी काय सांगितलंय. अशा प्रकारे हे टोटल पर. आता मला जर म्हटलं असतं की क्लोरिनेशनचं मी काय म्हटलंय, पर्सेंटेज ऑफ क्लोरिनेशन्स इन 2 डिग्री, 2 डिग्री मध्ये पर्सेंटेज ऑफ क्लोरिनेशन्स किती होणार आहे, तर हे कसं काढतो आपण. आता 2 डिग्री मध्ये किती आहे आपलं, 7.6 मल्टिप्लाय बाय 100 डिवाइड बाय टोटल 13.6. याचं हे जर तुम्ही सॉल्व्ह केलं त्याचं अप्रॉक्सिमेटली आन्सर किती येते, तुम्ही 2 डिग्रीचं काढलं तर 55 काय येते, 55. म्हणून याचं पर्सेंटेज 55 येत असते. तसंच पर्सेंटेज ऑफ क्लोरिनेशन्स ऑफ 1 डिग्री हायड्रोजन्स कसं काढसाल, तर टोटल हायड्रोजन्स किती आहे आपल्यापाशी, 6 आहे की नाही, इंटू 100 पर्सेंटेज काढण्यासाठी डिवायडेड बाय टोटल, टोटल किती आहे आपल्यापाशी 13.6. त्याच्यामुळे हे जर सॉल्व्ह केलं तर तुमचं किती येते, 40% येते. आणि म्हणून तुमचा हा जो रेशो आहे तो 40% आहे. क्लिअर आहे मी काय सांगितलं आहे ते. अशा प्रकारे, पण हे कोणासाठी आहे, फक्त क्लोरिनेशन साठी, क्लोरिनेशन साठी, ब्रोमिनेशन साठी नाही. ब्रोमिनेशन साठी मी तुम्हाला सांगितलं आहे की डायरेक्ट सिलेक्टिव्हिटी फिक्स आहे. टर्शरी हायड्रोजन्स आर मोर प्रिफरन्शियली रिप्लेस दॅन सेकंडरी दॅन प्रायमरी, बरोबर आहे.
आयोडिनेशनही तसंच आहे. ब्रोमिनेशन आणि आयोडिनेशन्स आर हायली सिलेक्टिव्ह टुवर्ड द replacement of hydrogen atoms of alkane, that is tertiary, secondary and primary. But for chlorinations we are calculate the percentage of major product obtained during the chlorination by using this technique. एक सोपी टेक्निक आहे, बाकीच्याही टेक्निक आहे, पण आपण ह्या सोप्या टेक्निकने एक कॅल्क्युलेट केलेले. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? तर अशा प्रकारे तुम्हाला प्रॉडक्ट प्रिडिक्ट करायचा आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन असा असेल, सपोज हा प्रोपेन घेतला तुम्ही, प्रोपेनचं जर तुम्ही काय केलं म्हटलं की क्लोरिनेशन्स केलं, प्रोपेनचं ब्रोमिनेशन्स केलं, प्रोपेनचं आयोडिनेशन्स केलं आणि प्रोपेनचं फ्लोरिनेशन्स केलं, त्यातले मेजर प्रोडक्ट यामध्ये तर काही प्रॉब्लेमच नाही. या दोघांमध्ये सेकंडरी वाला जो प्रोडक्ट असेल तुमचा तो मेजर, सेकंडरी ब्रोमिन असू द्या म्हणजे सेकंडरी प्रॉपिल ब्रोमाइड किंवा सेकंडरी प्रॉपिल आयोडाइड, यामध्ये तुमचा जो आहे तो सेकंडरीच येतो, पण त्याचं प्रमाण काय येणार आहे? कमी आहे. सेकंडरी प्रॉपिल क्लोराईड आताच काढला आपण 55%, नॉट मच मोर, आहे की नाही, म्हणजे 50-50. आणि फ्लोरीन मध्ये लेस सिलेक्टिव्ह, बघा लक्षात ठेवायचं आहे, लेस सिलेक्टिव्ह म्हणजे इथे प्रायमरी हायड्रोजन्स आर प्रिफरन्शियली, लेस हिंडरन्स हायड्रोजन्स, लेस हिंडरन्स हायड्रोजन्स आर प्रिफरन्शियली एलिमिनेट. आणि म्हणून तुमचा इथं मेजर प्रॉडक्ट राहणार आहे एन प्रॉपिल फ्लोराईड. काय राहणार आहे? एन प्रॉपिल फ्लोराईड हा तुमचा मेजर प्रॉडक्ट राहणार आहे. क्लिअर आहे? अशा प्रकारे. तर दिस इज ऑल अबाउट द क्लोरिनेशन ब्रोमिनेशन्स रिएक्शन्स. क्लिअर झालं मी काय सांगितलं आहे ते? तर आयोडिनेशन्स रिव्हर्सिबल रिएक्शन्स आहे. एका मिनिटात मी समजावून सांगतो आता आयोडिनेशन्स, बघा लक्षात ठेवा. नेक्स्ट आपण काय पाहणार आहोत? आयोडिनेशन्स. आयोडिनेशन्स रिव्हर्सिबल रिएक्शन्स आहे. डायरेक्ट आयोडिनेशन्स करत नाही आपण. सपोज मी मिथेनचं आयोडिनेशन्स केलं असतं तर मला काय भेटलं असती? रिव्हर्सिबल रिएक्शन्स. मिथिल आयोडाइड तयार झाला असता आणि HI, बट HI इज द स्ट्रॉंग रिड्युसिंग एजंट. काय हा? स्ट्रॉंग रिड्युसिंग रिएजंट आहे. हा वापस याला काय करल? रिड्यूस करल, वापस याला हायड्रोजन देऊन टाकल आणि रिएक्शन्स रिव्हर्सिबल होईल. त्याच्यामुळे ह्या रिएक्शन आपण ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये करत असतो. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये करत असतो, सच ॲज HgO, HiO3 किंवा HNO3 च्या प्रेझेन्स मध्ये करत असतो. म्हणजे मी जर पहिली घेतली HgO च्या प्रेझेन्स मध्ये तर आयोडिनेशन्स होईल. जसं मी आता इथेन घेतो, या इथेनचं आयोडिनेशन्स केलं आपण, आहे की नाही, तर कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करावं लागेल? ऑक्सिडायझिंग एजंट, टू प्रिव्हेंट द रिव्हर्स रिएक्शन्स. रिव्हर्स रिएक्शन होऊ न देण्यासाठी काय होते माहिती आहे का? इथचा हायड्रोजन्स तर रिप्लेस होणारच आहे आयोडीननं, पण हा हायड्रोजन ऍक्च्युअली कोण घेऊन जाते? हे ऑक्सिडायझिंग एजंट घेऊन जाते. हा HI ला नाही देत आणि म्हणून आपल्याला काय तयार होते? इथिल आयोडाइड तयार होते, आहे की नाही. प्लस हे Hg सोबत 2 आयोडीन जातील, म्हणून अशा प्रकारे 2 हायड्रोजन गेले पाहिजे ऑक्सिजन सोबत, म्हणून इथे टॉईस करावं लागेल. हे असं तयार होईल. 2 हायड्रोजन्स गेल्यामुळे एका ऑक्सिजन सोबत H2O आणि एक HgI2. तर अशा प्रकारे आपण आयोडिनेशन्स कोणाच्या प्रेझेन्स मध्ये करत असतो? स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये, ऑक्सिडायझिंग एजंटच्या प्रेझेन्स मध्ये. इथे आयोडिनेशन्स आपल्या याच्यात डिटेल मध्ये दिलेलं नाहीये,